तुम्ही अन्नदान केलं नाही? नाही, आम्ही अन्नदान केलं कौशिकीताई. तारिणी, अगं काय कन्व्हिक्शनने खोटं बोलतेस ग तू? म्हणजे मी मूर्ख, मी आंधळी आहे. तुम्ही तिथे आलात, महाप्रसाद दिलात आणि मला दिसलाच नाही, मला काही कळलंच नाही. किती खोटं बोलतेस. तुम्ही दोघं तिथे आलाच नव्हतात, आय नो. हां नव्हतोच आलो. अरे बाबा तुला कन्व्हिन्स करता येत नसेल, ॲटलीस्ट कन्फ्यूज तरी नको ना करूस. तुम्ही दोघं देवळात अन्नदान करायला गेला होतात की नाही विचार ना, तेवढं सांग ना तू बाबा. आम्ही अन्नदान केलं, पण आम्ही देवळात नाही गेलो. मग नक्की कुठे केलं अन्नदान? आम्ही सरकारी हॉस्पिटलच्या बाहेर अन्नदान केलं. ओ गॉड, म्हणजे तुम्ही हॉस्पिटलच्या बाहेर जेवण विकत होतात आणि ते पैसे कमवतात. शी. करूच शकता ते, चिंदी चोरत आहेत असे इथे. आम्ही असं काहीही केलेलं नाहीये. हो, म्हणजे आम्ही सरकारी हॉस्पिटलच्या बाहेर अन्नदान केलं, पण अशाच माणसांना केलं ज्यांना त्याची खरंच खूप गरज होती. पण मुळात तुम्ही हॉस्पिटलमध्ये अन्नदान का केलं? देवाच्या नावाने करायचं होतं ना अन्नदान. ते सोडून दुसरीकडे जायला कोणी सांगितलं होतं तुम्हाला? आम्ही तिथे गेलो कारण तिथे त्या लोकांना अन्नाची गरज होती. अच्छा, मग महाप्रसादासाठी जे येतात त्यांना अन्नाची गरज नसते का? देवळात अन्नदान केलं तर तुम्हाला पाप लागतं? नाही, तसं अजिबात काही नाहीये. आम्ही देवळात जायला निघालो होतो, पण तिथे जात असताना वाटेत आम्हाला एक सरकारी दवाखाना दिसला, ज्याच्या बाहेर खूप माणसं होती जी उपाशी होती. आणि आजूबाजूचे सगळे हॉटेल्सही बंद होते, कारण सगळीकडे सिलेंडरचा खूप प्रॉब्लेम चालू आहे ना, म्हणून. मग आम्हाला असं वाटलं की महाप्रसादाला किंवा भंडाऱ्यासाठी खूप लोक येतात जे अन्नदान करतात. पण खरी अन्नदानाची गरज या अशा ठिकाणी आहे, ज्या माणसांना खाजगी दवाखान्याचे उपचार परवडत नाहीत, अशी माणसं सरकारी दवाखान्यात येतात. बरं, सरकारी दवाखान्यात यायचं म्हणजे उपचारासाठी रांगेत उभं राहावं लागतं. पेशंट सोबत जे नातेवाईक आलेले असतात त्यांना सुद्धा खायला वेळ नसतो, ते सुद्धा बिचारे भुकेले असतात. काही जणांकडे उपचारासाठी पैसे सुद्धा नसतात, म्हणून ते स्वतःच्या पोटाला चिमटा काढतात. काही जण तर हॉस्पिटलमध्ये बेड अवेलेबल नसल्यामुळे हॉस्पिटलच्या बाहेरच्या फुटपाथवर किंवा हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये उपचार करून घेत असतात. मग अशा माणसांच्या जेवणाचा कोणीच विचार करत नाही. त्यांनी काही खाल्लंय की नाही खाल्लंय हेही आपल्याला माहित नसतं. कितीतरी वेळेला ही माणसं उपाशी पोटी उपचाराची वाट बघत असतात. मग अशा माणसांना अन्नदान करणं जास्त गरजेचं वाटलं मला. आणि अन्नदान आहे ना, ते देवळात केलं काय किंवा हॉस्पिटलमध्ये केलं काय, अशाच माणसांना करणं गरजेचं आहे ज्यांना त्याची खरंच गरज आहे. म्हणून आम्ही हे केलं. आणि इतकंच नाही, हे सगळं झाल्यानंतर आम्ही मंदिरात जाऊन देणगी सुद्धा देऊन आलोय.